श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला रोज रात्री झोपल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात. मग दिवसभर आपण जो विचार मनामध्ये करत असतो तर ती स्वप्न पडतात किंवा इतर स्वप्न आपल्याला पडत असतात. असं म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. पण बऱ्याचदा अशी काही आपल्याला स्वप्न पडतात की ज्या गोष्टींचा आपल्याला अर्थच लागत नाही. पण अशा स्वप्नांचे अर्थ स्वप्नशास्त्र मात्र सांगतं. काही वेळा असं होतं की आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन होऊन अनेक वर्ष उलटलेली असतात. अचानक ती आपल्या स्वप्नामध्ये येऊ लागतात. ज्या व्यक्तींचा आपल्या मनामध्ये कधी विचारही येत नाही, अशा व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये येत असतात. तर अशा मृत पूर्वजांचे आपल्या स्वप्नात येण्यामागे काही संकेत असतात, असं आपलं स्वप्नशास्त्र सांगतं. स्वप्नशास्त्र सांगते की आपल्या प्रत्येक स्वप्नामागे भविष्याविषयी काही ना काही संकेत असतात. असाच संकेत पितरांचे स्वप्नात येण्यामागे देखील असतात. यात पितर कोणत्या भावनेत आपल्याला दिसतात त्यावर तो अर्थ अवलंबून असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या स्वप्नामध्ये मृत झालेली व्यक्ती म्हणजेच आपले पूर्वज जर आले तर आपल्याला कोणते 7 संकेत मिळतात हे जाणून घेणार आहोत. हे जे संकेत आहेत 7, तर याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. नाहीतर याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. आता हे असे कोणते 7 संकेत आहेत जे पूर्वज आपल्या स्वप्नामध्ये येऊन देतात, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या कुटुंबातील एखादी मृत व्यक्ती किंवा आपल्या जवळची एखादी मृत व्यक्ती किंवा आपले पूर्वज आपल्या स्वप्नात दिसले तर आपण खूप घाबरतो. ही व्यक्ती आपल्या स्वप्नात का आली असेल आणि या स्वप्नाचा अर्थ काय असेल, या गोष्टीचा आपण सतत विचार करत राहतो. स्वप्नशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचा आणि त्यामागच्या कारणांचा उल्लेख देखील केलेला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचा जर आकस्मिक मृत्यू झाला असेल तर आपले मन ही गोष्ट लवकर मान्य करत नाही. त्याच्या जाण्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण कधी-कधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात व आपल्याला काहीतरी सांगण्याचा त्या प्रयत्न करत असतात. आपल्या स्वप्नात येऊन आपले पूर्वज हे मृत व्यक्ती आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील काही घटनांबाबत ते आपल्याला सांगत असतात. पुढे येणाऱ्या घटना शुभ आहेत की अशुभ आहेत हे देखील ते आपल्याला स्वप्नांद्वारे सांगत असतात. तर पहिला जो संकेत आहे तर तो म्हणजेच मृत व्यक्ती किंवा आपले पूर्वज जर आपल्याला नग्न अवस्थेत दिसले किंवा त्यांच्या पायामध्ये चप्पल नसली किंवा ते भुकेलेले आहेत असं जर आपल्याला दिसत असेल तर समजून जावं की ते आपल्याकडं कसली तरी मागणी करत आहेत. आणि म्हणूनच असं जर तुम्हाला स्वप्न पडत असेल किंवा कधी पडलं असेल तर तुम्ही अशी एखादी वस्तू एखाद्या गरजवंताला किंवा एखाद्या ब्राह्मण देवतेला दान करावी. नाहीतर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही वस्तू दान करू शकता. दान करताना आपण मनोमन अशी प्रार्थना करा, की मी जे हे दान करतोय, ते माझ्या पूर्वजांपर्यंत किंवा माझ्या नातेवाईकांपर्यंत पोहोचू दे आणि त्यांची जी काही इच्छा असेल, ती पूर्ण होऊ दे. आता जो दुसरा संकेत आहे, तर तो म्हणजेच गंभीर आजाराने आपल्या कुटुंबातील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा मित्र-मैत्रीण जर मृत्यू पावला असेल, तर अशी व्यक्ती आपल्याला स्वप्नामध्ये जर तंदुरुस्त दिसत असेल, तर समजून जा की जाणारा हा व्यक्ती सुखरूप आहे आणि त्याचा पुनर्जन्म खूप चांगल्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर हा मृत झालेला व्यक्ती किंवा आपले पूर्वज आपल्याला सांगत असतात की माझ्याबद्दल जास्त विचार करून दुःखी होऊ नको. स्वप्नशास्त्रात अशा स्वप्नांना आश्वासिक स्वप्न असं म्हटलं जातं. याउलट एखादी जर स्वस्थ व्यक्ती मरण जर पावली असेल आणि आपल्या स्वप्नात आजारी जर दिसत असेल तर समजून जावं की त्या व्यक्तीची कोणती ना कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि जी इच्छा तो आपल्याला सांगत आहे. अशा स्वप्नांचा अर्थ आपण समजून घ्यायचा आणि मृत व्यक्तीची एखादी प्रबळ इच्छा अपूर्ण राहिली आहे का ते पाहायचं आणि ती पूर्ण करावी. आपण त्याच्या आकांक्षेची पूर्ती करताच आत्म्याला शांती मिळेल. याने आपल्या घराला देखील सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती होईल. आता जो पुढील संकेत आहे तर तो म्हणजेच एखादी जिवंत व्यक्ती जर आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्याला मृत्यू झालेली दिसत असेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य खूप जास्त आहे असे स्वप्न दीर्घ आयुष्याचे सूचक असतं.
स्वप्नात कधी-कधी आपले पूर्वज आयुष्याचे सूचक देत असतात. स्वप्नात कधी-कधी आपले पूर्वज येतात, परंतु ते आपल्याशी बोलत नसतील अथवा उदास असतील. अशा स्वप्नांचा अर्थ असा होतो, की भविष्यात आपल्या हातून अशा काही गोष्टी घडणार आहेत, की ज्या गोष्टी त्यांना पसंत नाहीत. अशा वेळी हे कार्य तुम्ही चुकूनही करू नये, असे त्यांना वाटते आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी हसतमुखाने जर तुम्हाला आशीर्वाद दिला, तर समजून जावं, की तुम्ही घेतलेल्या कार्याने खुश आहेत. शिवाय त्या कार्यात तुम्हाला हमखास यश प्राप्त होणार आहे, हे आपण जाणून घ्यायचं आहे. एखादा स्वर्गवासी झालेला व्यक्ती जर आपल्याला उंच व आपल्यापासून दूर गेलेला जर दिसत असेल, तर समजून जावं की त्या माणसाला मोक्षप्राप्ती झालेली आहे. आणि जर तोच व्यक्ती आपल्याला स्वप्नात आपल्या घरामध्ये दिसत असेल, घराच्या आजूबाजूला जर दिसत असेल, तर समजून जा की तो व्यक्ती अजूनही आपल्या घराच्या मोहापासून सुटलेला नाही. तसेच असे स्वप्न जर तुम्हाला पडले असेल, तर तुम्ही अमावास्येच्या दिवशी पितृशांती करायला हवी व पितरांच्या तृप्तीनिमित्त गायींना, गोरगरिबांना वस्तूंचं दान करायचं आहे. तसेच याने आपल्या पितरांची शांती होते. तसेच जो पुढील संकेत आहे, तर तो म्हणजेच जर एखादा पूर्वज किंवा मृत व्यक्ती जर आपल्या स्वप्नामध्ये येऊन रडताना जर आपल्याला दिसत असेल, तर स्वप्नशास्त्रानुसार मृत व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो आणि ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तसेच पुढील जो संकेत आहे, तो म्हणजेच आपला जर एखादा पूर्वज किंवा एखादी मृत व्यक्ती जवळची जर आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्यावरती रागावलेली दिसत असेल, आपल्याशी बोलत नसेल, तर याचा अर्थ असा समजून घ्यायचा, की आपल्याकडून कळत नकळत अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, की ज्यामुळं त्या अतिशय दुःखी झालेल्या आहेत. आणि अशा या आपल्या पूर्वजांसाठी किंवा मृत व्यक्तींसाठी आपण अमावास्येच्या दिवशी दही-भात अवश्य ठेवायचा आहे. त्याचबरोबर पुढील जो संकेत आहे, तर तो म्हणजेच तुमचा एखादा पूर्वज किंवा जवळची नातेवाईक जर तुमच्याशी स्वप्नात येऊन जर बोलत असेल, तर त्याचा अर्थ असा समजून घ्यायचा आहे, की तुमचं एखादं अडलेलं, नडलेलं जे काम आहे आणि ते पूर्ण होत नसेल, तर ते काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे हे आपल्याला पूर्वज आपल्या संकेत देत असतात. तसेच पुढील जो संकेत आहे, तर तो म्हणजेच आपल्या स्वप्नात येऊन आपला एखादा पूर्वज किंवा आपला नातेवाईक जर आपल्याला एखादा जर सल्ला देत असेल आणि तो सल्ला जर आपण ऐकला, तर त्या सल्ल्याचा तुम्हाला भविष्यात अनेकदा लाभ होऊ शकतो आणि हा सल्ला तुम्हाला अगदी फायदेशीर ठरणार आहे. तर असे हे आपले पूर्वज किंवा आपल्या जवळचे नातेवाईक असतील किंवा आपल्या जवळचे जर मित्र जर मृत झाले असतील, तर ते आपल्याला येऊन संकेत देत असतात. असे अनेक प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात आणि आपले हे पूर्वज किंवा आपले नातेवाईक जर आपल्या स्वप्नामध्ये येऊन जर सतत काही ना काही संकेत जर देत असतील, तर तुम्ही अमावास्येच्या दिवशी पितृशांती अवश्य करायला हवी. त्याचबरोबर गायीला चारा अवश्य खायला घालावा, गायीची सेवा करावी, गोरगरिबांना, गरजवंतांना काही वस्तू करायच्या आहेत. यामुळं आपल्या पितरांची, पूर्वजांची शांती होते. आणि या स्वप्नांचा अर्थ असा होतो, की आपले पूर्वज आपल्या स्वप्नात सारखे जर येत असतील, तर त्यांना मुक्ती मिळाली नाही, हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि त्यांच्या मुक्तीसाठी आपल्याला दररोज भगवद्गीतेचे पठण अवश्य करायचं आहे. अशाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभेल आणि तुमच्या परिवाराला सुख शांती देखील लाभेल. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या स्वप्नामध्ये जर आपले एखादे पूर्वज, आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईक, मित्र जर आले, तर ते आपल्याला काय संकेत देतात, तर हे संकेत आपण जाणून घेतले आणि या संकेतांकडं आपण चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही. यामुळं आपले पूर्वज आपल्याला त्रास देऊ शकतात आणि याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आपण याकडे दुर्लक्ष न करता आपण याचा विचार करायचा आहे. हे आपले पूर्वज आपल्याला कोणते संकेत देत आहेत, तर ते आपण जाणून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिलेली आहे, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.